हे खरं आहे की हे झालेला सगळा विजय माझ्या मराठा समाजाचा आहे. अध्यादेश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या मराठा समाजासाठी. दुसऱ्यासाठी काही होईल, परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो. माझ्या बापजाद्या मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला. तसं अध्यादेश सोयऱ्यांचा सुद्धा निघाला. आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही. मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतो आहे. याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. यामध्ये सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश निघाला आहे. याच्यामध्ये बरेच समिती पुन्हा काम करणारे मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलं आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण घेतलं आहे. त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही घेतलं आहे. असे भरपूर असे 7-8 जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत. 15 वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या 5 महिन्यापासूनचा तर रात्रंदिवसाचा संघर्ष, तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहताय? खूप संघर्ष केला मी तर केला. माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही. त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं. परंतु एवढा धसका होता तो. मराठी इतक्या ताकदीनं मुंबईकडे आले होते. फक्त तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांच्या हा आदेश निघाला नसता, हे पण निघाला नसता. कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते. परंतु शेवटी नावीला झाला. मराठी चारही बाजूनं मुंबईत घुसायला लागले. त्यांना वाटलं 26ला येते, पण त्याच्यानंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागल्या. त्यांना लक्षात आलं मराठी आता घरी थांबत नाही. आनंद कसा व्यक्त करणार आहे? कुणाच्या हस्ते घेणार? आता कुणाच्या हस्ते GR घेणार आहात आणि त्यात काय काय आहे हे थोडंसं सांगा. कुणाच्या हस्ते GR घेणार आहात? मुख्यमंत्री साहेबांच्या कसं सोडणार आहात? मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रमाणपत्र आपलं GR घेणार आहेत, अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो. आणि तो आनंद विषय मराठा समाज आता खूप दिवसांनी मिळालाय. तो करणारच आहे. करा म्हणायचे, सांगायचे आता गरजच नाही. खूप दिवसानंतर हे झालंय. आणि मी पुढेही लढत या समाजासाठी राहणार आहे. जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना, GR मध्ये आल्या किंवा नोंदीमध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या, तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदतवाढ घेतलेली तो होय शासन निर्णय झालेला आहे. आता सरकारनं सगळे शासन निर्णय केलेत आणि त्यानंतरच आम्ही शेवटची सभा कशी आणि कुठे असेल? विजयी सभा महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची. म्हणून थोडं अंतरवालीकडे गेल्यावर मी इथून डिक्लेअर करणार होतो, परंतु कुठं घ्यायची याबाबत एखादी बैठक घेऊन अंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू. आंदोलन संपतंय का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा. स्थगित करूयात. स्थगितच करणार आहेत आम्ही. आज मराठा समाजाने दिवाळी साजरी करायची, गोडधोड करायचं सुरू केलेली आहे. महाराष्ट्रात दिवाळी साजरी करायची तेच म्हणतो सुरू केले. आता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे या समाजाला? नाही हे बघा, आपल्याला खूप वर्षानंतर हे मिळालंय आणि हे शब्द घेणं एवढं सोपं नव्हतं सगळ्या स्वऱ्यांचा. तो घेतलेला आहे त्यांनी, म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघालेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयचे. आणि संघर्ष करत राहू. पुढं जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघर्ष करत राहणं. इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे, नुसतं तो जमीनच कसतोय पण त्याच्याकडे 7-12 नाही आहे. किमान हा आमच्याकडे 7-12 तरी, याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो? याच्यापेक्षा काय मोठा आहे? जसा जमिनीचा 7-12 आहे तशी जमीन तुमची पक्की आहे, तसा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तुमचा आता कायमचा पक्का आहे. ही 7-12 म्हणते त्याला आपल्या भाषेत. शेतीचा 7-12च मराठ्यांना मिळालेला आहे. त्याच्यातल्या मध्ये अडचणी आल्या ते सोडवायला आपण सज्ज समर्थ. जो फायदा आहे तो इतर समाजाला देखील होणार आहे का? आणि तो कसा फायदा होणार आहे इतर समाजाला देखील, मराठा समाज? कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत आणि करणार सुद्धा नाहीत. ज्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला की आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचंय, तर त्यावेळेस त्यांना सुद्धा काय, तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं. त्यांचे सुद्धा आता सगळे सोयरे त्याच्यात येणार आहे. त्यांचे सुद्धा आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं. तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय, तुम्ही जातीवादी, हे पुन्हा सिद्ध झालं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.